अगदी थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये राज्यातील पेपर फुटीवर चर्चा होते का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अतिवृष्टी आणि पावसाच्या तुटीचाही आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळ बैठकीत कोणकोणते निर्णय होतात याकडे देखील लक्ष असेल। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, नेमके काय मुद्दे चर्चिले जाऊ शकतात या मंत्रिमंडळाच्या बैठकीत? कस्तुरी, राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे आणि आता बैठक जी सुरू झाली आहे ती पालघरमध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्या संदर्भातली बैठक सुरू झाली। आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या भागाचा आढावा जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतलेला आहे। आणखी काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत आपण जर बघितलं असेल तर नीटचा मुद्दा सध्या गाजतोय, एमपीएससीचा मुद्दा गाजतोय, त्या संदर्भातली माहिती जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतली। आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर पालघरमध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दालनात जे आहे ते बैठक बोलवली आणि त्या बैठकीला देखील सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं असेल तर पालघर जिल्ह्यामध्ये जो अतिमुसळधार पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, त्यामुळे जवळपास 19,000 घरांचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे आणि त्याचाच आढावा आजच्या राज्यमंत्र्यांच्या बैठकीत घेतला गेला आणि आता ती वेगळी बैठक जी आहे त्यामध्ये घेतला जातोय। अर्थात पालघरमधील जे नुकसानग्रस्त शेतकरी असतील किंवा ज्यांचं नुकसान झालं त्यांना नेमकी सरकार काय मदत करत आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कस्तुरी, धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।